देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आज 5:30 वाजता फडणवीसांचा ग्रँड शपथविधी। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा। सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। शिंदे फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर पाऊण तास चर्चा। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती। अजितदादांना सकाळ संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव। एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना मिश्किल टोला। दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड। सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर। तर शेलार, पंकजा मुंडे आणि रवींद्र चव्हाणांकडून ठरावाला अनुमोदन। पंतप्रधान मोदी ने एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच फडणवीसांचा नारा। पंतप्रधान मोदींसह जनतेचे मानले आभार। गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। लाडक्या बहिणींकडून एकच भाऊ देवा भाऊच्या घोषणा। लाडू पेढे वाटत पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा। फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही। 2.5 वर्षामध्ये प्रचंड त्रास झाला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला। बेईमानी झाली। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे शरद पवारांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। राज्य शिष्टाचार विभागाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण दिल्याची माहिती। अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। सलमान खानच्या शूटिंगच्या ठिकाणी संशयास्पद व्यक्तीचा वावर। संशयित शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात। अधिक तपास सुरू। बहुप्रतीक्षित पुष्पा 2 चित्रपट आज देशभरात प्रदर्शित होणार। ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 21 लाखाहून अधिक तिकिटांची विक्री।